तर माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या या तात्पुरत्या जामिनावर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला जातोय असं अंधारे म्हणाल्या। सुषमा अंधारे यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं अयोग्य असल्याचं शिरसाट म्हणाले। हा जाणीवपूर्वक वेळ काढूपणा आहे, कारण शुक्रवारी ऑनरेबल कोर्ट सुनावणी घेणार होतं, त्यामुळे शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटे जोरात आजारी पडणार आणि शुक्रवारी अचानक त्यांना ठणठणीत बरं होणार। कारण माणिकराव कोकाटे जर खरंच आजारी पडले असते तर राष्ट्रवादीचे लोक लगेच पार्लेजीचा पुडा घेऊन त्यांच्याकडे गेले असते, पण माणिकराव कोकाटे खोटे खोटे आजारी पडलेत हे राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, हे महाराष्ट्रालाही कळतंय। वाईट याचं वाटतंय की महाराष्ट्राला हे सगळं कळतंय, तर मग निवडणुकांमधून महाराष्ट्र याची उत्तरं कधी देणार। माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते ना, हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही। जो काही त्यांना 1 लाख रुपये भरून जामीन दिलाय ती कोर्ट प्रोसेस आहे, आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे।